हॅलो गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताज लाईफस्टाईलमध्ये. तर इथे तुम्ही बॅग बघू शकता. मी चाललेली आहे गावी आणि तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचं कारण असं आहे की सियाचं एक ब्रँड फोटोशूट आहे. सो ते करायला जायचं आहे. पहिलं ट्रायल फोटोशूट आहे, ते करण्यासाठी जाणार आहोत आणि तिचा रिस्पॉन्स कसा आहे माहीत नाही. पहिल्यांदा असं फोटोशूट तिचं होणार आहे आणि त्यानंतर मग रिस्पॉन्स तिचा जसा असेल त्याप्रमाणे पुढे काही ऑपॉर्च्युनिटीज तिला मिळू शकतात. सो त्यासाठी आम्ही चाललेलो आहे. बॅग भरून ठेवलेली आहे आणि फोटोशूट इथेच आहे, पुण्यामध्येच आहे. तर माझ्या आईकडे मी जाणार आहे. उद्या फोटोशूट आहे, रात्र झालेली आहे आणि माझे मिस्टर आले की आम्ही सगळे निघणार आहोत आईकडे जाण्यासाठी. तर तिकडे गेल्यानंतर उद्या फोटोशूट आहे, पण तिथून ते जवळ असल्यामुळे मी तिथे आज स्टे करण्यासाठी जाणार आहे आणि मुलांनाही सुट्ट्या लागलेल्या आहेत. मे महिना सुरू झालेला आहे आणि त्यामुळे म्हटलं मुलांनाही घेऊन जाऊयात. शौर्यलाही तिथं थोडंसं आजीकडे राहायचं आहे, कारण सिया ऑलरेडी 1-2 महिने आजीकडे होती. सो त्याचं म्हणणं आहे की आता मी राहणार आहे, तर त्यालाही सोडायचं आहे. तर सगळ्या गोष्टी थोड्याशा मॅनेज करून मी निघालेले आहे. बॅग रेडी आहे, सगळं आवरलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत. आणि तुम्ही किती आवाज करताय. तू काय खाल्लंस आता? चीज. तर आम्ही आता निघालेलो आहोत आईकडे आणि आईकडे गेल्यानंतर सकाळी आमचं साधारणतः 12-12:30 वाजता सियाला फोटोशूटला बोलवलेलं आहे. सो तिकडे आम्ही जाणार आहे. तर जो स्टुडिओ होता त्या स्टुडिओमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. माझी आई आणि आम्ही होतो तिघीजणी. त्यानंतर तिथे गेल्यानंतर काही मेकअप्स चालू होते. तर सियाचा मेकअप स्टार्ट झालेला आहे, इथे तुम्ही बघू शकता. आणि सियाला मेकअप करायला भयंकर आवडतो आणि त्यामुळे तिला खूप छान वाटत होतं की आपला कोणीतरी मेकअप करते, कारण जनरली मी घरातले प्रोडक्ट्स तिला फारसे लावायला देत नाही, कारण लहान मुलांची स्किन नाजूक असते. सो मी खूप सारे प्रोडक्ट असे आहेत की ती बऱ्याच वेळा हातात सापडले की घेऊन खराब करत असते किंवा लावत असते. परंतु इथे तुम्ही बघाल तर छान मेकअप तिने करून घेतला आणि त्यानंतर फोटोशूटला गेली. पहिल्या ड्रेसवर जे फोटोशूट होतं तेव्हा खूप सिरियस ती होती, म्हणजे आम्ही अक्षरशः तिला खूप बळजबरी हसवत होतो. मी बाजूला बसून तिला गुदगुल्या करत होते की सिया आता तरी हस, आणि खूप अशा एकदम रागीट पोजेस ती देत होती. तुम्ही ते बघू शकता. फोटोग्राफर पण बऱ्याच वेळ, फोटोग्राफर होते त्यांची टीम होती, ती बराच वेळ तिला हसवण्याचा प्रयत्न करत होती, परंतु थोडीशी ती कॉन्शियस झाली होती कॅमेऱ्यासमोर. आणि आपण सुद्धा होतो बऱ्याच वेळा जेव्हा कॅमेऱ्यासमोर उभा राहतो तेव्हा. सो तिचा तो पहिलाच अनुभव होता. तर आम्ही खूप प्रयत्न केल्यानंतर पहिल्या ड्रेसवर थोडेसे सिरियस फोटो झाले. त्यानंतर पुन्हा तिने दुसरा ड्रेस चेंज केला, दुसऱ्या ड्रेसवर फोटो काढले. हळूहळू ती कम्फर्टेबल होत जात होती. सो बघूयात आता हे जे फोटोशूट आहे ते तिचं एका ब्रँडसाठी होत आहे. अशा प्रकारे स्टुडिओ होता त्यांचा आणि अजून एक फोटोशूट एका मुलीचंही तिथे चालू होतं. तर अशा प्रकारे इथे फोटोशूट चालू आहे. मात्र मॅडम इथे तुम्ही बघाल तर खूप आनंदित आहेत. असं बॅक कॅमेराला ती खूप छान पोजेस वगैरे देत होती, परंतु फ्रंटला गेल्यानंतर पुन्हा ती टेन्शनमध्ये येत होती. सो आम्ही बरेच प्रयत्न करून सगळ्यांनी मिळून तिचं फोटोशूट फायनली कंप्लीट केलं. तर थोडंसं फेक स्माईल तिच्या चेहऱ्यावर येत होतं, कारण नॅचरल तिचं स्माईल खूप छान आहे, परंतु फोटोमध्ये थोडंसं तिला असं कळत नव्हतं की नक्की कसं हसलं पाहिजे, कारण हे तिचं पहिलंच फोटोशूट आहे. याच्यानंतर तिला काही ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या मिळाल्या तर नक्कीच तिला मी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेलच माझ्या पद्धतीने. इथे तुम्ही बघाल तर आता थोडी ती कम्फर्टेबल व्हायला लागली होती आणि तिचं हसून पोजेस देत होती. त्यानंतर शेवटचा त्यांचा ब्रँड असलेला एखादा ड्रेस असतो ते देतात आणि त्याच्यावर फोटोशूट झालं. त्याच्यावर थोडा मेकअप लाऊड असतो, तर लायनर वगैरे पहिल्यांदाच लावून तिचा मेकअप झालेला आहे इथे रेडी. आणि शेवटचा मेकअप झाल्यानंतर थोडीशी ती कंटाळलेली होती, परंतु आता कॅमेरासमोर थोडीशी ती कम्फर्टेबलसुद्धा झालेली होती. सो छान जाऊन तिने तिथे फोटोज वगैरे काढले आणि आता फारसं आम्हाला हसवायची गरज पडली नाही, कारण ऑलरेडी आधी ज्या लहान मुली फोटोशूट करत होत्या त्यांचं बघून थोडंसं ती पोजेस द्यायला सुरुवात केली होती तिने. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता शेवटचं सुद्धा फोटोशूट तिचं पार पडलेलं आहे. कसा वाटला तुम्हाला हा सियाचा फोटोशूटचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लवकरच आणखीन छान व्हिडिओज मी तुमच्या भेटीला घेऊन येणारच आहे, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सियाचे आणखीन व्हिडिओज जर छोटे तुम्हाला बघायचे असतील तर सियाचं इंस्टाग्रामचा